तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसे असं छोटंसं मिनी पॉकेट तयार करणार आहोत। तुम्ही 15 गुणिले 11 इंचाचं असं हे कापड घेतलेलं आहे आणि खाली नॉन-1 घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगचा वापर करू शकतात किंवा एखादं जुनं पुराणं जे ब्लाऊज पीसचे आहेत त्याचा वापर करू शकतात अस्तर म्हणून। तर बघा, याला मी पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी एक ब्लॅक कलरची जी अशी पट्टी होती माझ्याकडे, तर त्या पट्टीची मी फील तयार करून घेतलेली होती। तर बघा, तुमच्याकडे ब्लॅक कलरचे कपडे नसेल तुम्ही वेगवेगळ्या रंगाचीही वापरले तरी चालतील। तर बघा, या ठिकाणी आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी याचा मध्य करून घेत आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी मध्य करून घेतलेला आहे। नंतर परत अजून एक मध्य तयार करून घेते। तर जो आपला हा मध्य बनलेला आहे 2 नंबरचा, त्या ठिकाणी आपल्याला इथे ही फील जोडून घ्यायची आहे। तर बघा, मी ब्लॅक कलरची जोडलेली आहे। तुम्ही तुमच्याकडे ज्या रंगाची जोडता येईल त्या रंगाची तुम्ही तयार करून जोडू शकतात किंवा या ठिकाणी तुम्ही लेस ही वापरली तरी चालेल। तर मी लेस नाही वापरली कारण की माझ्याकडे काही कॉम्बोमधून तयार करायचं आहे मला, तर त्या पद्धतीमुळे मी ब्लॅक कलरचीच ही फील वापरलेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित मध्य काढून घेते आणि वरती ही लेस तुम्ही जोडू शकतात। तुम्हाला जोडायचं असेल तर जोडू शकतात, पण मी नाही जोडणार कारण की थोडासा लुक वेगळा दिसतो। तर या ठिकाणी आपल्याला कोणतीही लेस जोडून घ्यायची आहे। तर बघा, मी ब्लॅक कलरचीच ही लेस जोडलेली होती आणि त्याच्यानंतर मी चेन घेतलेली आहे। चेन अशी उलटी ठेवायची आहे। चेन 11 इंचाची होती आणि त्याच्यानंतर या चेनला अशी उलटं ठेवून या ठिकाणी शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर तर हे बघा, इथे शिलाई झाली आहे। नंतर त्या पलटी करून त्याला टॉप स्टिच करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी असं आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। टॉप स्टिच झाल्यानंतर हा दुसरी जी भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला जोडायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही लेस तुम्ही जोडू शकतात किंवा फील ही जोडू शकतात, पण मला नाही वाटत की जोडलं पाहिजे, लुक काही छान दिसत नव्हता म्हणून मी तो काढून टाकलं। तर तुम्हाला जोडायचं असेल तर तुम्ही जोडू शकतात, कारण की हे सगळं ब्लॅक ब्लॅक दिसणार होतं म्हणून नाही जोडलं। त्याच्यानंतर मी दुसऱ्या साईडला ही चेन जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर याला सरळ करून घ्यायचं आहे। नंतर हे रनर ॲड करायचं आहे। रनर मी 5 नंबरचं घेतलेलं होतं। त्याच्यानंतर ही जे कापड आहे ते आपल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे। उलटे केल्यानंतर याला पूर्ण असं सरळ व्यवस्थित करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर दोन्हीही साईडने चेन लॉक करून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, आणि उरलेलं जे एक्स्ट्राची जी चेन होती ती आपण कट करून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने ही दोन्हीही साईडने आपली ही चेन शिलाई झालेली आहे आणि शिलाई मी डबल दिलेले आहे। तर बघा, डबल दिल्यानंतर मी एक छोटंसं जे नॉन-1 उरलेलं होतं त्याचंही पायपिंग करून घेतलेली होती। त्याच्यानंतर आपल्याला 1 इंचाचा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। तर बघा, या ठिकाणी बी बनवायचं आहे आणि दुसऱ्या साईडलाही बनवायचं आहे। तर हे बघा, आपलं हे बॉक्स तयार झाले। त्याच्यानंतर हे बॉक्स आपण कट करून घेऊया। दोन्हीही साईडने बॉक्स कट करायचे आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॉक्स कट करायचे आहे। कट केल्यानंतर तर बघा, अशा साईडने दोन्हीही साईडने बॉक्स कट करून घ्या। तर मी चेन ओपन करून घेत आहे। चेन ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथे लॉक करायचं आहे। तर म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्हीही तोंड असे व्यवस्थित पकडायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्याला डबल शिलाई मारू शकतात। तर मी डबल टिबल शिलाई मारून घेते कारण की मेन इथूनच सुंदर आपलं हे पाऊच दिसणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने हे लॉक करायचं आहे, व्यवस्थित आणि पकडून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला शिलाई मारायची आहे। ते या ठिकाणी तर मी काय करणार आहे, हे जे आहे या ठिकाणी मी 3-4 वेळा शिलाई मारते जेणेकरून आपलं हे पॉकेट पाऊच खूप सुंदर दिसणार आहे। तर बघा, शिलाई मारल्यानंतर आता आपण याला सरळ करून घेऊया। तर बघा, दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेली आहे। आता याला हे जे आपण जे पाऊच बनवलेलं होतं याला सरळ करून घेऊया। तर बघू शकतात की खूप सुंदरसं हे आपलं मिनी छोटंसं पाऊच तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी चांगलं क्वालिटीचं नॉन-1 वापरलेलं होतं। तर बघा, खूप सुंदर हे पाऊच झालेलं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सामान, भरपूर असं काही सामान तुम्ही ठेवू शकतात, बांगड्या, काही छोटे मोठे सामान। तर इथे ना थोडीशी चेन लॉक झाली होती, तर बघा ओपन झाली आता। तर खूप सुंदरसं हा छोटंसं मिनी पॉकेट आपलं
तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जवळपास मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। तर खूप सुंदर हा व्हिडिओ आपला तयार झालेला होता। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत। आणि अजून माझ्या चॅनलवर आता मी काही सेलिंग करणार आहे पाऊचचे, पॉकेटचे। तर पुढे मी माझा नंबर तुम्हाला देणारच आहे। ज्यांना कोणाला पॉकेट पाऊच बनवायचं आहे त्यांनी या नंबरवर मला कॉल मेसेज करू शकतात। मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा जो नंबर आणि कोणत्या बॅग मी सेल करणार आहे त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे। तिथून माझा व्यवसाय सुरू होणार आहे। तर ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल त्यांनी त्या नंबरवर ऑर्डर द्या, म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत हे माझं प्रोडक्ट भेटून जाईल। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत।